बॅनरवर छापून त्यांची बदनामी करतात। त्यांच्या मोदीजींनी कोणाचे बॅनर लावले ते बघावे, पेट्रोल पंपावर मोदीजींनी काय खिशातनं पैसे दिले होते का? निलेश सांबरेने मेहनतीच्या पैशातून आलेले बॅनर केलेले। कपिल पाटलांनी एक काम केलेलं दाखवायचं, त्यांच्या बाजूच्या गावचा अंजूर गावच्या पोराचं जेव्हा शिक्षण थांबलं होतं, वडिलांना कॅन्सर झाल्याने MBBSला जायचं, ते शिक्षण पूर्ण करण्याचं काम निलेश सांबरेने केलेलं आहे। कपिल पाटलांच्या कधी खिसे भरण्याचं काम नाही केलं, समाजाला फसवण्याचं काम नाही केलं। ज्या समाजामध्ये जन्माला आलेत त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला। ज्या भिवंडीकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं, त्या भिवंडीकरांसाठी काय केलं ते त्यांनी दाखवून द्यावं। ज्या मतदारांनी 10 वर्षामध्ये त्यांना मतदान केलं, शिवसेनेने बरोबर आले, भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आले, त्यांचं त्यांनी काय केलं ते त्यांनी लोकांना समाजाला दिलं पाहिजे। ज्यांच्याकडे काही कामच नाही, कपिल पाटलांची लेवल खूप लहान आहे, त्यांच्या विरोधात काय बोलू मी? त्यांच्या विरोधात सगळा जनमानूस बोलतो, जिथे ज्या गावात जाऊ तिथल्या जमिनीवाले बोलतात। आता पडगा भागात फिरत असताना त्यांची दादागिरी, गोडाऊनवाल्यांकडनं हप्ते वसुली वगैरे इतर अनेक विषय त्यांचे नातेवाईक करतात। त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार आहेत? ते ऑलरेडी गेलेले आऊट झालेले आहेत आता सध्या स्पर्धेमधून। देशी स्कूल असतील, 45 वाचनालय असेल, एक भव्य दिव्य रुग्णालय असेल, त्याचबरोबर अंध अपंग स्कूल असेल, 8,000 विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या असतील किंवा 40 लाखाहून जास्त माझ्या समाज बांधवांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या, त्याचं कुठेतरी परतफेड समाजाने करायला लावलेले। हजारो बांधव समाजामध्ये प्रचारासाठी उतरलेले। आम्हाला भीती होती का भिवंडी तालुक्यामध्ये आमच्याबरोबर कदाचित कोण नसेल, परंतु आज समाजाने, आगरी समाजाने दाखवून दिलेले आहे का जो आपल्यासाठी उपयोगाला पडतो त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे। आणि त्या दृष्टीने प्रत्येक गावामध्ये मायमावल्यांचा आशीर्वाद, भगिनींना दम देण्यात आला होता, बॅनर फाडण्यात आले, तरीसुद्धा उत्स्फूर्तपणे गावातून प्रतिसाद मिळाला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।